अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परम ब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय। श्री साई सच्चरित्र मराठी अर्थ अध्याय 47. श्री साई मुखश्रुत कथा कथनम म्हणजेच श्री साईबाबांच्या तोंडून ऐकलेल्या कथेंचे वर्णन. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरू साईनाथांना नमस्कार असो, ज्यांच्या मुखाकडे एक क्षणही पाहिले असता अनंत जन्मांच्या दुःखांचा नाश होतो, त्या साईंचे अतिशय आनंद उत्पन्न करणारे श्रीमुख म्हणजे चेहरा धन्य होय. त्या साईंनी कृपादृष्टीने पाहिले तर केलेल्या कर्मांची बंधने तात्काळ सुटतात आणि भक्तजनांना आत्मानंदाचा अनुग्रह म्हणजे कृपा एकही क्षण न लागता उशीर न होता प्राप्त होतो. साईंच्या कृपादृष्टीपुढे कर्म आणि अकर्म यांची गुंतागुंत सुटते. त्यांच्या कृपारूपी सूर्याचा प्रकाश पडला म्हणजे संसाररूपी काजवा निस्तेज होऊन लपून बसतो. गंगा नदी साऱ्या जगाची पापे धुते म्हणून ती स्वतः मळते आणि तिच्यात साचलेला आपला मळ ती घालवण्यासाठी साधूंच्या चरणधुळीची इच्छा करते. साधूंचे पाय आपल्या किनाऱ्याला कधी लागतील, ते आपल्या पाण्यात स्नानासाठी कधी येतील याची ती वाट पाहत असते, कारण त्याशिवाय आपल्याजवळ साठलेल्या पापांची घाण निरसायला दुसरा कोणता मार्गच नाही हे ती गंगा पक्के जाणत असते. अशा साधूंचे मुकुटमणी श्री साई समर्थ यांचे या कथेतील हे बोल आहेत हे लक्षात ठेवून भाविक सज्जनांनी अति आदरपूर्वक ही पावन कथा ऐकावी. पहा, सगळ्या डोळ्यांच्या मागची पाहण्याची शक्ती, सगळ्या कानांच्या मागची ऐकण्याची शक्ती श्री साई स्वतः आहेत. त्यांनीच माझ्या हृदयात शिरून ही गोष्ट मला सांगितली. साई स्वतः सकल संतांचे मुकुटमणी आहेत आणि या कथेची नवलाई ऐकल्यावर श्रोते देहभान विसरतील आणि त्यांच्या हृदयात प्रेमाने अष्टभाव दाटून येतील. साईंच्या मुखातून निघालेल्या या कथेच्या अभिप्रायावर म्हणजे मतितार्थावर लक्ष ठेवले आणि तात्पर्यावर दृष्टी ठेवली तर श्रोत्यांना कृतकृत्यता लाभेल. तरी श्रोत्यांनी माझी विनंती ऐकावी की जरी मी या कथेचा वक्ता असलो तरी मी तुमच्यासारखाच यातील तात्पर्य न घेतलेला कोरडा मनुष्य आहे. साईबाबांचे भक्तांवरचे प्रेम आठवून मन आपला चिंता करण्याचा स्वभाव विसरून जाते आणि संसारातील काळजी व कष्ट यांनी त्रासलेल्या जीवाला शांती मिळते. यापेक्षा अधिक श्रेष्ठ लाभ तो कोणता? पूर्वीच्या कथेचे अनुसंधान श्रोत्यांनी सावधान चित्ताने ऐकावे. कथा न अडखळता ऐकली म्हणजे जीवाला समाधान होईल. गेल्या अध्यायाच्या म्हणजे 46व्या अध्यायाच्या शेवटी श्रोत्यांनी 2 शेळ्यांची कथा ऐकली. त्यांच्या पूर्वजन्माची आठवण झाल्याने बाबांचे त्यांच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न झाले. तशीच आता द्रव्य लोभाची परम अवस्था अधःपाताकडे म्हणजे विनाशाकडे कशी घेऊन जाते तीही आणखी एक कथा लक्ष देऊन ऐकावी. साईच कृपादृष्टी ठेवून लागोपाठ कथा सुचवतात आणि त्या ऐकण्यात खंड पडू न देता सुख आणि संतोष वाढवतात. साई समर्थ स्वतःच कथा आहेत आणि ती सांगणारेही मुखही त्यांचेच आहे. तेथे हेमाडपंत हा उगीचच नुसता टोपण नावाचाच लेखक आहे. साई कथारूपी महासागराच्या काठी बसलो असताना आम्हाला कथांसाठी खटपट कशाला हवी? कल्पवृक्षाच्या तळाशी बसले असताना जी इच्छा उद्भवेल ती लगेच पूर्ण होत असते. आता सूर्याच्या घरी दिव्याची कोण बरे चिंता करील? ज्याला सतत अमृत पिण्यास मिळत असते त्याला विष पिण्याची लहर का येईल? साईसारखा सदैव आमचा पाठीराखा असताना कथारूपी अमृताची आम्हाला काय कमतरता? मनसोक्त अति आनंदाने त्यांची गोडी चाखा. कर्माचा सिद्धांत समजण्यास फार कठीण असतो,
कोणालाही कर्माचा सिद्धांत नियम नीट समजत नसतो. मोठमोठे उत्तम ज्ञानी लोक फसतात, परंतु अडाणी भाबडे भोळे तो सिद्धांत पार करून जातात. तसाच ईश्वराचा नियम मोडण्याला फार कठीण असतो. त्याचे उल्लंघन कोण करू शकेल? म्हणून नेहमी आपले लोकरीतीतील कर्तव्य पाळावे आणि त्यासाठीच सर्व कर्म करत राहावे. नाहीतर अत्यंत शास्त्रविरुद्ध आचरण घडेल. मरण पावल्यावर जसे ज्याचे कर्म असेल तसा त्याला जन्म मिळतो. यथा कर्म यथा श्रुतम, म्हणजे जसे ज्याचे कर्म असेल, जसे ज्ञान असेल तसेच. याप्रमाणे काही पुरुषांच्या किंवा नरांच्या रेतबीजात मिसळून स्त्रीच्या किंवा मादीच्या योनी मार्गात प्रवेश करतात. म्हणजेच मनुष्य, पशु, पक्षी किंवा जलचर यांच्यासारख्या हलणाऱ्या चालणाऱ्या योनीत जन्म घेतात. तर काही स्थावर भावाला प्राप्त होतात, म्हणजेच न हलणाऱ्या योनींमध्ये जन्म घेतात. जसे की वृक्ष, वेल, पर्वत यासारख्या न हलणाऱ्या न चालणाऱ्या योनीत उत्पन्न होतात. यथा प्रज्ञम ही संभवः, म्हणजे जशी ज्याची बुद्धी असेल किंवा विचार असतील तसा त्याला पुढील जन्म मिळतो. असो, या श्रुतीचा अर्थ कोणाला ठाऊक नाही का? म्हणून जीवाला आवडेल तसा त्याने पुन्हा जन्म घ्यावा. पुन्हा शरीर धारण करण्यासाठी उत्सुक असलेल्या अज्ञानी मूर्ख लोकांनी लक्षात ठेवावे की जशी ज्याची कमाई असते तसे त्याचे शरीर त्याला प्राप्त होत असते. म्हणून शरीर मरून पडण्याआधी आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी प्राप्त झालेली मनुष्य जन्माची अमोल संधी जो फुकट घालवित नाही तोच खरा शहाणा होय. तोच संसार बंधनातून मुक्त होतो आणि इतर सर्व संसाराच्या रहाट गाडग्यात म्हणजेच उठाठेवीमध्ये पडतात इतर सर्व लोक. आणि शरीर धारण करणे त्यांना कधीही चुकत नाही. म्हणजे जन्म मरण हे 84 लक्ष योनीत जन्म घेणे आणि मरण पावणे, सुखदुःख भोगणे, कर्मबंधनात अडकणे हे त्यांना सोडवता येत नाही. असलेच विचार, टीप आहे की असलेच विचार अध्याय क्रमांक 8 मध्ये 44 ते 47 या क्रमांकाच्या ओव्यांमध्ये आलेले आहेत. तिथे असं आहे की 8व्या अध्यायात सांगितलेलं याच विषयावर की मनुष्य मेल्यानंतर जीवात्म्याचे काय होते, तो कोठे जातो आणि कसा राहतो याचे उत्तर फक्त हिंदू धर्माच्या शास्त्रातच निस्संदिग्धपणे म्हणजे नक्कीच न संकोच घेता युक्तिवादासकट म्हणजे फॅक्ट सहित प्रतिपादिलेले सापडते. गीतेत श्रीकृष्ण भगवान म्हणतात की शरीरम यद वाप्नोती यच्चाप्य उक्ता क्रम उत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाती वायुर्गंधानी वाशयात. 8वा श्लोक गीतेचा 15व्या अध्यायातून. याचा अर्थ असा आहे की जेव्हा ईश्वर म्हणजे देहाचा स्वामी जीवात्मा देह धारण करतो किंवा देहातून निघून जातो म्हणजे जन्मतो किंवा मरतो शरीराने, तेव्हा वारा जसा पुष्पादिकातून सुगंध घेऊन जातो तसा तो जीवात्मा मन आणि इंद्रिय यांना घेऊन जातो. असो, कठोपनिषदात यमराजाने म्हणजे खुद्द मृत्यूदेवतेने नचिकेताला, जो भक्त नचिकेत आहे त्याला खालील मंत्रात हेच आणखी स्पष्ट करून सांगितले आहे, ज्याचा उल्लेख हेमाडपंतांनी वर 47व्या अध्यायाच्या 24व्या ओवीत आणि 8व्या अध्यायाच्या 44, 45 आणि 46 या ओव्यांमध्ये केलेला आहे. अध्याय 2 मध्ये वल्ली 2 मध्ये आलेला आहे उल्लेख. तो असा आहे की योनिमन्ये प्रपद्यन्ते शरीरत्वाय देहिनः स्थाणुमन्ये अनुसन्यन्ति यथा कर्म यथा श्रुतम. हा 7वा श्लोक. म्हणजेच बृहदारण्यक उपनिषदात तर जीवात्म्याच्या एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाण्याचे वर्णन करताना फार सुंदर उपमेचा म्हणजे उदाहरणाचा उपयोग केलेला आहे. तिथे असं लिहिलं आहे की ज्याप्रमाणे गवतावर चालणारा सुरवंट नावाचा जो किडा आहे तो गवताच्या एका काडीवरून दुसऱ्या काडीवर जाताना आधी दुसऱ्या काडीचा आधार घेतो आणि मग मागच्या काडीवरून आपला आधार काढून घेतो, त्याप्रमाणे जीवात्मा आपला पहिला देह सोडताना दुसऱ्या देहात प्रवेश करण्याची व्यवस्था करून ठेवत असतो. दुसरी उपमा म्हणजे दुसरं उदाहरण सुवर्णकाराची म्हणजेच सोनाराची आहे. गोल्डस्मिथ
तोही आपला पूर्वीचा सोन्याचा दागिना गाळून म्हणजे वितळवून दुसरा नवीन अधिक सुंदर दागिना त्या सोन्यातून घडवतो. एकूणच आपला पुढचा जन्म आपल्या हातातच आहे हा सिद्धांत इथे दर्शवलेला आहे. हे बृहदारण्यक उपनिषदातल्या अध्याय 4 मधल्या ब्राह्मण 4 मंत्र 3 आणि 4 इथे सांगितलेला आहे. त्याचा हा अर्थ होता. दुसरा याच बाबतीत आपल्या शास्त्रात सांगितलेला सिद्धांत म्हणजे अंते मतिः सा गतिः, म्हणजे आधी कसेही असो ऐन मरते समयी जशी बुद्धी किंवा विचार असतील, अंतिम काळी जसा विचार असेल मृत्यूच्या वेळी, त्याप्रमाणे तशीच गती म्हणजे तसाच त्या व्यक्तीला त्या आत्म्याला पुढील जन्म मिळतो. जो तो विचार करतो मरणसमयी तसाच त्याचा पुढे जन्म असतो. श्रीकृष्ण भगवान गीतेत असं म्हणतात की यम यम वापि स्मरण भावम त्यज्यत्यन्ते कलेवरम तम तमे वैती कौंतेय सदा तद्भाव भावितः. गीतेच्या 8व्या अध्यायातला हा 6वा श्लोक. याचा अर्थ असा आहे की कृष्ण म्हणतोय की मरते प्रसंगी मनुष्य ज्या ज्या मनोवृत्तींची म्हणजे विचारांची आठवण करत देह सोडतो, तो त्याच मनोवृत्तीत रंगून गेल्याने त्यालाच अनुरूप अशा योनीत जन्म घेतो. पुढे गीतेच्याच या 8व्या अध्यायातच 5व्या श्लोकात असं सांगितलंय, अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यः प्रयाती समद्भावम याती नास्तत्र संशयः. म्हणजे मरते समयी श्रीकृष्ण म्हणतोय अर्जुनाला गीतेत की मरते समयी जो आत्मा जो व्यक्ती माझेच स्मरण करत देह सोडतो तो माझ्याच स्वरूपाला पावतो यात संशय नाही. असो, याबद्दलची अजामेळाची कथा पुराणात प्रसिद्धच आहे. जन्मभर पापकर्मात लोळत असलेला तो मरते समयी नारायण नारायण असं म्हणत त्या नावाच्या आपल्या आवडत्या मुलाच्या नावाने सारखा टाहो फोडत होता. म्हणून यमदूत मृत्यूसमयी त्याला स्पर्श करू शकले नाहीत, कारण की त्याचा नारायण नामाचा उच्चार नामस्मरण झालं होतं. आणि विष्णुदूत त्याला वैकुंठात घेऊन गेले, कारण की त्याने नारायण नारायण असा विष्णूचाच धावा केला. या उलट जडभरत राजाची गोष्ट आहे. भरत राजा थोर तपस्वी असूनही एका हरिणीच्या पिल्लावरच्या अनावर ममतेमुळे त्या राजाला हरिणाच्या पोटीत योनीमध्ये पुढच्या जन्मी जन्म घ्यावा लागला, कारण मरणसमयी त्याला त्या हरणाच्या पिल्लावरचाच विचार सतावत होता. राजा परीक्षिताने मरणापूर्वी शुक्र मुनींकडून, माफ करा शुक्र नाही आहे शुक आहे, शुक मुनींकडून 7 दिवस भागवत पुराण ऐकले म्हणजे श्रीमद भागवत ग्रंथ. आणि साईबाबांनीही देहत्यागापूर्वी वझे नावाच्या ब्राह्मणाकडून 14 दिवस भावार्थ रामायण वाचवून घेतले होते. मरणोत्तर उत्तम गती लाभण्याचा आणखी एक सोपा मार्ग श्री साई सच्चरित्राच्या 31व्या अध्यायात क्रमांक 9, 10, 147 आणि 148 या ओव्यात वर्णिलेला आहे. याबद्दलची मद्रासी संन्यासी विजयानंद म्हणजे जो दक्षिण भारतीय संन्यासी विजयानंद आहे त्याची गोष्ट आणि बाळकराम मानकर, तात्यासाहेब नुलकर, मेघा आणि एक व्याघ्र म्हणजे एका वाघाची गोष्ट यांची उदाहरणे, वेगवेगळे उदाहरणे आपण अध्याय 31 मध्ये आपण वाचलेलीच आहेत, ऐकलेलीच आहेत. या उलट वर सांगितलेला कोणताही मार्ग न अवलंबणाऱ्या पापी लोकांची अधोगती म्हणजे त्यांचा सर्वनाश श्रीकृष्ण भगवानांनी गीतेच्या 16व्या अध्यायात अशी अधोगती त्यांची सांगितलेली आहे. कृष्ण सांगतोय, अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समावृत्ताः प्रसक्ताः कामभोगेषु पतंती नरके अशुचौ. 16वा श्लोक 16व्या अध्यायातला. याचा अर्थ असा आहे की श्रीकृष्ण म्हणतोय की अनेक मनोरथात चित्त भ्रमलेले, मोहजाळामध्ये गुरफटलेले, अडकून पडलेले आणि काम मोहात म्हणजे आसक्ती, लोभ याच्यामध्ये आसक्त झालेले हे लोक घाणेरड्या नरकात मृत्यूनंतर पडतात. आणखीन एक श्लोक आहे 19वा याच अध्यायातला गीतेतला. तानहम द्विशतः क्रूरान संसारेषु नराधमान क्षिपामि यजः स्त्र अशुभानाम सुरीशैव योनिषु. म्हणजेच
याचा अर्थ असा की अशा त्या द्वेष्ट्या क्रूर आणि पापी नराधमांना मी म्हणजे श्रीकृष्ण भगवंत नेहमी आसुरी म्हणजे भयंकर योनीतच टाकतो, जन्माला घालतो. आणि 20वा श्लोक असा आहे, आसुरीम योनी मापन्ना मूढा जन्मनी जन्मनी माम प्राप्यैव कौंतेय ततो यांत्यधमा गती. म्हणजे याप्रमाणे हे कौंतेया म्हणजे हे कुंतीपुत्रा, हे अर्जुना, ते मूर्ख लोक प्रत्येक जन्मात आसुरी योनीत म्हणजे राक्षसांच्या योनीत उत्पन्न होतात, जन्म घेतात आणि मला न पावता शेवटी अधोगतीलाच जातात. असो, आता या कथेची नवलाई अशी म्हणजे आश्चर्य असं की ही कथा ऐकून दुष्टवृत्तीचा म्हणजे वाईट विचारांचा अंतर्भाव असलेल्या मी देह आहे या भावनेची आठवण पुसली जाऊन सात्विक अष्टभाव जागृत होतील. पदरी अलोट संपत्ती असून जो स्वभावाने कंजूष असेल त्याच्या आयुष्याचा धिक्कार असो. मरेपर्यंत तो व्यर्थ परिश्रमच, कष्टच अनुभवत असतो. त्यातूनही अंगात वैरवृत्तीचा संचार केव्हाही बरा नव्हे. त्यापासून माणसाने स्वतःला आवरावे, कारण तो आपल्या आयुष्याचा सत्यानाश करत असतो. परस्पर वैराचा परिणाम म्हणजे या जन्मी चांगल्या योनीत जन्म झाला असूनही पुढचा जन्म नीच योनीत होतो. ऋण म्हणजे कर्ज, वैर म्हणजे दुश्मनी आणि हत्या यांचा स्वाभाविक गुणच असा आहे की ऋण फिटेपर्यंत, वैर फिटेपर्यंत आणि हत्येचं पाप फिटेपर्यंत पुनर्जन्माची परंपरा अखंडपणे चालूच राहते. या अर्थाची साईंच्या तोंडची परमपावन अमृतवाणी श्रोत्यांसाठी मी आता सादर करतो. त्यांनी ती ऐकण्यासाठी श्रोत्यांनी सावधान व्हावे. ती कथा मी जशी ऐकली, जशी माझ्या आठवणीत राहिली, जशी साई माऊली बोलली तशीच आणि त्या शब्दात मी ती कथन करतो म्हणजे सांगतो. साई स्वतः चरित्र करते आहेत आणि कथेचा प्रपंच लिहून घेत आहेत. हेमाड मात्र निमित्त मात्र आहे हा लेखक, आणि त्याचा सूत्रधार, या लेखनाचा सूत्रधार तो साईच आहे. एकदा सकाळच्या प्रहरी 8 वाजण्याच्या वेळी रोजची न्याहारी म्हणजे नाश्ता करून मी बाहेर फिरायला निघालो. वाटेने जाता जाता थकलो म्हणून एका नदीकाठी पोहोचल्यावर पाय धुतले आणि स्नान केले. त्यामुळे मनाला फार समाधान वाटले. नदी तरी केवढी होती, या राहत्याच्या नदी एवढी. दोन्ही काठांवर पाणी गच्च भरलेले होते आणि त्यांना लागूनच लव्हाळ्यांची झाडी होती. त्यातूनच एक पायी जाण्याची वाट होती आणि स्पष्ट दिसणारा एक गाडीचा रस्ताही होता. तसेच काठावर काही घनदाट वृक्ष झाडं असून त्यांची उत्तम सावलीही पडलेली होती. मंद मंद वारा वाहत होता, त्यामुळे मनाला फार आनंद वाटत होता. घनदाट झाडी पाहून मी त्या झाडीच्या सावलीत मनमोकळेपणाने जाऊन बसलो. साईबाबा ही गोष्ट सांगताय स्वतः. ते म्हणतायत पुढे की मी त्या सावलीत जाऊन बसलो झाडांच्या, आणि मग चिलीम भरण्यासाठी छापी म्हणजे चिलिमीला गुंडाळलेलं फडकं भिजवण्यासाठी मी नदीवर गेलो असताना डराव डराव असा शब्द ऐकला. मला तो बेडकाचा आवाज वाटला, पण त्यात आश्चर्य कसले. जेथे पाणी तेथे बेडूक असणे साहजिकच होते. छापी भिजवून म्हणजे तो कपडा भिजवून मी परत आलो आणि हातात चकमक घेतली. चकमक म्हणजे विस्तव पेटवण्याची गारगोटी व पोलादी पट्टी यांची जोडी. गारगोटी म्हणजे एक प्रकारचा विशिष्ट दगड ज्याच्यातून अग्नी निर्माण होतो घासल्यावर, आणि तो ज्याच्यावर घासला जाणार ती पोलादी पट्टी, या दोघांच्या जोडीला मिळून म्हणतात चकमक. तर ती मी घेतली हातात आणि गारगोटीवर ठिणगी पाडून चिलीम पेटवून तयार केली. तोच एक वाटसरू येऊन नमस्कार करून माझ्यापाशी बसला. माझ्याकडून नम्रपणे चिलीम हातात घेऊन लाई लांब झुकलात म्हणजे फार लांब आलात तुम्ही चालत असे बोलून तो पुढे म्हणाला, येथून मशीद फार लांब आहे, तेथे जाईपर्यंत ऊन होईल. पलीकडे माझे घर आहे. चिलीम पिऊन तेथे जाऊया. थोडीशी भाकर खा, क्षणभर आराम करा आणि मग ऊन खाली आल्यावर आपण खुशाल माघारी परतून जा. मीही बरोबर येईन. असं भाषण झाल्यावर त्या वाटसरूने चिलमीचा एक झुरका मारून ती चिलीम मला ओढायला वापस दिली. तिकडे तो बेडूक आर्तस्वराने मोठ्या आवाजात ओरडू लागला.
ते ऐकून त्या वाटसरूने हा कोण बरे ओरडतो म्हणून चौकशी केली. त्यावर मी म्हणालो की नदीकाठी बेडूक संकटात पडला आहे, त्याचे कर्म त्याच्या पाठी लागले आहे. ती गोष्ट तुला सांगतो त्या बेडकाची. पूर्वजन्मी जसे करावे तसे या जन्मी भरावे, केलेल्या कर्मांचे फळ भोगायला तयार व्हावे. आता त्या बेडकाने रडून काय उपयोग. मग हे ऐकून चिलीम माझ्या हातात देऊन तो वाटसरू तेथून निघाला. तो म्हणाला, मी जरा पाहून येतो. खरोखर तो बेडूकच आहे की आणखीन कोणी प्राणी आहे, त्याला काय दुःख आहे हे पाहून मनाची खात्री तरी करून घेऊया. असो, त्याची इच्छा पाहून मी म्हणालो, जा पाहून ये. एका मोठ्या सापाच्या तोंडी पडून तो बेडूक ओरडत आहे. दोघेही महाहरामखोर आहेत. दोघांचीही पूर्वजन्माची कर्मे राक्षसी आणि पापे भयंकर होती. त्यांची फळे भोगायला त्यांना हे दुसरे शरीर लाभले आहे. असं साई म्हणाले त्या वाटसरूला. साई ही स्वतः त्यांची गोष्ट सांगत आहेत. पुढे काय झालं हे साई सांगतायत. साई म्हणताय, असे बोलणे चालले असताना तो वाटसरू त्या जागेवर गेला आणि प्रत्यक्ष प्रकार पाहून परत आला. तो म्हणाला, तुम्ही सांगितलेली गोष्ट अगदी खरी आहे. काळासारख्या त्या सापाचा जबडा मोठा विशाल आहे. तो बेडूकही मोठा भयंकर आहे, परंतु तो त्या सापाचा फरार झाला आहे. त्याची सापाच्या तोंडात आहुती पडली आहे आणि तो घडी अर्धघडीचा सोबती आहे. कर्माची गती किती विचित्र आहे बरं. त्या बेडकाला तो साप आता एका क्षणात खलास करील. तेव्हा मी त्याला म्हणालो की तो काय त्याला खलास करतो, त्याचा बाप मी येथे आहे ना, मग मी येथे कशाला पाहिजे. आपले स्थान सोडून जो येथे येऊन बसलो तो काय त्या सापाला तो बेडूक खाऊ देईन. पहा मी त्या बेडकाला कसा सोडवतो ते. त्यांची लढाई सोडवल्यानंतर आपण आपल्या घरी जाऊ. चल एकदा चिलीम भर, मग पाहू साप काय करतो ते. असो. माझं हे बोलणं ऐकून वाटसरूने चिलीम लगेच तयार केली. मीही ती चिलीम ओढायला हातात घेतली आणि 2 झुरके मारले. मग वाटसरूला बरोबर घेऊन लव्हाळ्यामधून त्या ठरलेल्या जागी जाऊन पोहोचलो. त्या सापाला पाहून तो वाटसरू घाबरून गेला आणि केवढे हे धूळ म्हणून मला भीतीने आवरून म्हणाला, नका हो, पुढे जाऊ नका, तो साप आपल्याकडे येईल. पळू म्हणता ही जागा फार अडचणीची आहे, पळायला जागा नाही, नका हो, तिकडे जाऊ नका, असं तो वाटसरू मला म्हणाला. असो. अशा प्रकारचे दृश्य पाहून त्या वाटसरूच्या जीवाला भीती वाटली आणि मग त्या दोघांच्या वैरवृत्तीसंबंधी म्हणजे भांडणाच्या स्वभावासंबंधी जो मी उपदेश त्या वाटसरूला केला तो आता तुम्हीही ऐका. साईबाबा सांगतायत, त्यांनी जे वाटसरूला सांगितलं तिथे उभं राहून बेडूक आणि साप गिळतोय त्या बेडकाला ते दृश्य पाहताना साईबाबा म्हणतायत, अरे बाबा वीरभद्रा, अजून तुझ्या वैऱ्याला बसाप्पाला बेडकाच्या जन्माला आला तरी पश्चाताप झाला नाही का. तूही सापाच्या योनीत जन्मलास तरी देखील अजून हाडवैर धरून आहेस का. आता तरी लाज धरून वैर टाकून जरा स्वस्थ बैस की. माझ्या तोंडातून हे शब्द बाहेर पडले नाहीत तोच बेडकाला सोडून साप पळाला आणि लगेच खोल पाण्यात शिरून अदृश्य झाला. मृत्यूच्या मुखातून सुटलेला बेडूकही टणकन उडी मारून गेला आणि तोही झाडीत जाऊन लपला. हे सगळं पाहून माझ्यासोबत असलेल्या वाटसरूला आश्चर्य वाटले. तो वाटसरू मला म्हणाला, हे काही मला कळत नाही. तोंडचा शब्द बाहेर काय पडला तुमचा आणि सापाने बेडूक कसा सोडला आणि सापही तो कसा अदृश्य झाला. यापैकी वीरभद्राप्पा कोण जे तुम्ही म्हणालात, तसाच यातील बसाप्पा कोण, त्यांच्या वैराचे कारण काय, कृपा करून मला सर्व सांगा, असं तो वाटसरू म्हणाला. त्यावर मी म्हणालो त्याला, बरे आधी आपण झाडाखाली जाऊया, चिलीम ओढूया, मग मी तुझी जिज्ञासा म्हणजे तुझे प्रश्न, तुझी उत्सुकता, तुझं कुतूहल पूर्ण करेल आणि आपल्या ठिकाणी परत जाईन. असं बोलून आम्ही दोघं झाडाखाली आलो. दाट सावली पडली होती आणि गार वाऱ्याची झुळूकही चालली होती. पुन्हा चिलीम पेटवली. वाटसरूने ती आधी ओढली, मग माझ्या हातात दिली आणि ओढता ओढता वाटसरूला त्या बेडूक आणि सापाची
पूर्वजन्माची ती सुरेख कथा मी सांगितली. हे साईबाबा सांगतायत. साईबाबा ही गोष्ट पुढे सांगतायत स्वतः. साईबाबा म्हणाले, पहा, माझ्या जागेपासून कोस 2 कोस किंवा 3 कोस म्हणजे 6 किंवा 9 किलोमीटर इतकेच दूर एक जुने प्रसिद्ध पवित्र स्थान होते. तेथे कधी काळचे महादेवाचे एक मोडके देऊळ होते. त्याचा जीर्णोद्धार म्हणजे त्याची डागडुजी वगैरे करण्याचे सर्वांच्या मनात आले. त्यासाठी मोठी वर्गणी गोळा केली. बरीच रक्कम लोकांनी जमा केली आणि पूजा अर्चेची व्यवस्था ठरवून सर्व आराखडा म्हणजे प्लॅनिंग तयार केलं. तेथील एका मोठ्या धनिकाला व्यवस्थापक नेमलं म्हणजे मॅनेजर. त्याच्या हातात सर्व पैसा दिला आणि सर्व निर्णय घेण्याचा अधिकार त्याच्याकडे सोपवला. त्यानेच वेगवेगळी जमा खर्चाची नोंद ठेवावी, त्यात आपली स्वतःची रोख वर्गणी जमा करावी आणि हे कार्य बिनचूक प्रामाणिकपणे त्याने करावे असे ठरले. परंतु तो मूळचाच मोठा कंजूस स्वभावाचा होता. आपल्याला काही नुकसान होऊ नये अशा धोरणाने तो ते काम चालवत होता. म्हणून ते पुरे होत नव्हते मंदिराचं नवीन जीर्णोद्धाराचं बांधकामाचं काम. सारी रक्कम खर्च केली तरी अर्धेमुर्धेच काम झाले. धनिक आपल्या पदरचा एक पैसाही खर्च करेना, आपल्याजवळची एक पैसुद्धा सोडेना. तो जरी मोठा सावकार होता तरी जणू काय कृपणपणाचा म्हणजे कंजूशीचा मूर्तिमंत अवतारच होता. नुसता गोड गोड बोलत असे आणि कामाला आकार येत नव्हता म्हणजे रिझल्ट दिसत नव्हते. पुढे त्याच्या घरी पैसे जमवणारी सगळी मंडळी जमली आणि म्हणाली की तुझी ही सावकारी काय कामाची रे? तू हातभार लावल्याशिवाय या महादेवाचा जीर्णोद्धार कसा पार पडेल? याचा काही विचार तर कर. लोकांची मनधरणी करून आणखी पुन्हा वर्गणी आम्ही मिळवतो आणि तीही तुझ्याकडे पाठवून देतो. एकदाचे हे काम ठिकाणी लाव. पुढे आणखी पैसा जमला, उत्तम प्रकारे हाती आला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. तो धनिकच स्वस्थच बसला. असेच काही दिवस गेले आणि देवाजीच्या म्हणजे महादेवाच्या मनाला काही करावेसे वाटले. याच धनिकाच्या पत्नीला दृष्टांत झाला महादेवाचा. त्या धनिकाच्या बायकोच्या स्वप्नात दृष्टांतात प्रत्यक्ष महादेव आलेत आणि ते म्हणालेत की तू तरी उठ, जागी हो, त्या देवळाचा घुमट बांध. तू जो खर्च करशील त्याच्या 100 पटीने हा शंकर तुला देईल. असो. दुसऱ्या दिवशी तो दृष्टांत तिने आपल्या पतीच्या कानी सविस्तरपणे डिटेलमध्ये सांगितला. परंतु एक पैसासुद्धा खर्च करताना ज्याला प्राण गेल्यासारखे वाटत असे त्याला तो दृष्टांत त्रासदायक वाटला. रात्रंदिवस सतत पैसा जमवावा याशिवाय ज्याच्या मनाला दुसरा काही विचार नाही त्याला या स्वप्नातील द्रव्य खर्च करण्याचा शंकराचा विचार कसा पटेल? त्याने पत्नीला उलट सांगितले की मी या दृष्टांताला मानत नाही, त्यावर माझा मुळीच विश्वास नाही. आणि पत्नीची थट्टा करण्यास, मस्करी करण्यास त्याने सुरुवात केली. ज्याची जशी मनाची वृत्ती असते तशी त्याला जगाची स्थिती वाटत असते. स्वतः लबाड असला म्हणजे इतरही त्याला तसेच दिसतात. तो म्हणाला की देवाच्या मनात माझाच पैसा काढून घ्यायचा होता तर मी काय तुझ्यापासून दूर होतो? तुझ्या स्वप्नी तो का आला देव? तुलाच हा दृष्टांत का झाला? देवाने मला हा दृष्टांत का नाही दिला? म्हणजे माझ्या स्वप्नात येऊन महादेव का नाही म्हणाला? म्हणून माझा तुझ्या या दृष्टांतावर वगैरे विश्वास बसत नाही आणि त्याचा अभिप्राय म्हणजे त्यातून काय समजायचं आहे तेही मला कळत नाही. हे स्वप्नच खोटे असावे असे मला वाटते किंवा आम्हा नवरा बायकोत भांडण उत्पन्न व्हावे म्हणूनच हा देवाचा प्रयत्न असेल असेच लक्षण मला दिसते. देवळाच्या जीर्णोद्धाराच्या कामी माझे सहाय्य कमी आहे का? आम्ही भरलेली थैली महिन्याला रिकामी होत आहे. सारी रक्कम लोक आणतात हे वरवर दिसते खरे, परंतु जमा खर्चाची ही व्यापार धंद्याची पद्धत मला फार नुकसानकारी आहे. लोकांनाही जे समजत नाही ते तुला कसे बरे कळावे? तेव्हा तुझा हा दृष्टांत खरा मानता येत नाही. तो खरा मानला तर फसवणूक होईल. झोपमोड झाल्यावर दृष्टांत होतो तो काय कोणी खरा मानतात का? धनिकाने असा सिद्धांत ठरवला. ते ऐकून ती बाई गप्प बसली. पतीपुढे तिला काही बोलता येईना. लोक पैसे जमवित होते तरी ते खुशीने क्वचितच देत होते, म्हणजे बळजबरी त्यांना द्यावे लागत होते नाईलाजास्तव. प्रेमाशिवाय भिडेला बळी पडून म्हणजे भीतीला बळी पडून
कोणाच्या आग्रहामुळे किंवा अडचणीत आल्यामुळे जे दिले जाते ते देवाला आवडत नसते. पहा याबद्दल शास्त्र काय सांगतंय. तैत्तिरीय उपनिषदात वल्ली 1 अनुवाक 11 मध्ये लिहिलेलं आहे की श्रद्धा देयम अश्रद्धया अदेयम. म्हणजे श्रद्धेने जे दिलं जातं तेच देणं असतं, दान असतं, आणि श्रद्धा नसेल असं जे दिलं जातं ते अदेयम आहे, म्हणजे दान नाही आहे. देणे नित्य श्रद्धेने द्यावे, विना श्रद्धा दिधले न पावे. अध्याय 24 ओवी 144 मध्ये हेच सांगितलं आहे. गोडीने थोडे जरी दिले तरी ते देवाला फार मोलाचे महत्त्वाचे वाटत असते. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्ती उपहृतम अश्नामी प्रयतात्मनः. भगवद्गीतेतल्या 9व्या अध्यायातल्या 26व्या श्लोकात हा श्लोक आहे. याचा अर्थ असा की श्रीकृष्ण भगवान म्हणतोय की जो कोणी मला पान, फूल, फळ किंवा पाणी भक्तीने अर्पण करतो त्या शुद्धचित्त मनुष्याच्या भक्तीच्या भेटीचा मी मोठा आनंदाने स्वीकार करतो. म्हणजे त्याच्या गिफ्टचा, भक्तीच्या भेटीचा, गिफ्टचा, उपहाराचा मी मोठ्या आनंदाने स्वीकार करतो. असो, जसा जसा पैसा जमा होता तसे तसे ते काम होत होते. पैसा थांबला की कामही थांबत असे हे काम चेंगटपणाने म्हणजे ओढून ताणून हळूहळू चालले. धनिक पडला कंजूष. आपल्या पिशवीतील एकही पैसा तो काढेना, खर्च करेना. मग त्याच्या पत्नीला पुन्हा दृष्टांत कसा झाला तो ऐका. दुसऱ्यांदा, देवळासाठी पैसा देण्याचा पतीला आग्रह करू नकोस. भगवान शंकर सांगतायत त्याच्या पत्नीला की देवळासाठी पैसा देण्याचा पतीला आग्रह करू नकोस. तुझा भाव असेल तेवढा देवाला पुरेल. तुझ्या इच्छेस येईल तितके तू दे. मनोभावाने दिलेला स्वतःच्या मालकीचा एक पैसा देखील लाख मोलाचा असतो. पतीचा विचार घेऊन तू तो दे. उगीच फुकट त्रास करून घेऊ नकोस. आपल्या मनात येईल तितके आपण द्यावे. स्वतःच्या मालकीचे थोडेसुद्धा असे नाका ते देवाला अर्पण कर. येथे केवळ श्रद्धायुक्त भक्ती कारण असली पाहिजे. ती तुझी आहे हे जाणून काहीतरी दे म्हणून देव तुला आग्रह करत आहे. तरी जे थोडेफार धन असेल ते देऊन तू निश्चिंत होऊन बैस. श्रद्धेशिवाय देणे योग्य नव्हे. देवाला ते बिलकुल आवडत नाही. श्रद्धेशिवाय जो देईल त्याचे देणे सर्व मातीमोल असते. शेवटी ते मुळासकट निष्फळ होते. याचा अनुभव माणसाला तात्काळ येतो. असो, हा दृष्टांत ऐकून तिने मनात निश्चय केला की माहेरहून लग्नात मिळालेले दागिने विकून देवाचे हे मागणे पुरे करावे. मग तिने तो विचार निश्चय पतीला कळवला. पतीने तो ऐकून घेतला आणि मनात दुःखी झाला. जेथे लोभ असेल तेथे शहाणपणाचा विचार कुठला असणार आणि देवधर्म करण्याची वागणूक कोठून असणार. तो धनिक कंजूष मनात म्हणाला की केवढा हा मूर्खपणाचा हिचा विचार. खरोखर हिचे म्हणजे बायकोचे मन गोंधळून गेलेले आहे. मला वाटते हिच्या सर्व दागिन्यांचा अंदाज करून त्यांची किंमत 1000 रुपये ठरवावी आणि जमीन तिच्या नावावर चढवावी. मग त्याने ते दागिने स्वतःच विकत घेतले आणि पैशाऐवजी आपल्याजवळ गहाण असलेली, कर्ज फेडले जाईल असा विश्वास बसावा म्हणून तात्पुरती ताब्यात दिलेली, कोणाची तरी गहाण असलेली खाऱ्या पाण्याची रेताळ जमीन आपल्या बायकोला त्या दागिन्यांच्या बदल्यात देऊन टाकली. ती जमीनसुद्धा ओसाड आणि पडीक होती. पावसाळ्यातही त्यात काही पिकत नसे. धनिक पत्नीला म्हणाला की ही जमीन शंकराला देऊन टाक. 1000 रुपयांची ही जमीन देवाला दान केल्याने दृष्टांतात म्हटल्याप्रमाणे देव प्रसन्न होईल आणि तू ऋणातून, कर्जातून मुक्त होशील. पतीच्या या बोलण्यावर विश्वास ठेवून त्या कंजूषाच्या पत्नीने ती जमीन प्रेमभावाने शंकर प्रसन्न व्हावा म्हणून अर्पण केली, दान केली. वस्तुस्थिती पाहिली तर 200 रुपयांच्या कर्जाकरता ती जमीन त्या धनिकाकडे गहाण ठेवलेली होती कोणीतरी. त्या जमिनीवर डुबकी नावाच्या मूळ मालकिणीची सत्ता होती. पैशाच्या अडचणीपायी तिने ती धनिकाजवळ गहाण ठेवली होती. परंतु धनिक पडला महालोभी. शंकराला सुद्धा फसवताना त्या धनिकाला भीती वाटत नव्हती. त्याच्या स्वतःच्या पत्नीचेही धन दाबून बसला तो म्हणजे ते सोने. लबाडीने द्रव्य कमावण्यातच त्याला सुख वाटत होते. ही इंद्रिय सुखाची
फार इच्छा वाईट असते. अशा विषयभोगलंपटांची म्हणजे सांसारिक सुखांच्या मागे धावणाऱ्यांची ती अशा विषयभोगलंपटांचा ती नाश करते. माणसाने जिवंत राहण्याची इच्छा असेल तर या विषयभोगांच्या बंधनात गुंतू नये. ऐकण्याच्या प्रबळ इच्छेमुळे हरिण, डोक्यावर सुंदर मणी धारण केल्यामुळे नाग आणि प्रकाशाकडे पाहण्याच्या आवडीमुळे पतंग नावाचा कीटक मरण पावतात. अशी विषयांची आसक्ती हानिकारक जीवघेणी असते. ही सगळी कथा त्या वाटसरूला स्वतः साईबाबा सांगतायत. साईबाबा पुढे सांगतायत गोष्टीत, विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी त्या विषयांविषयी आसक्ती उत्पन्न होते. त्या आसक्तीपासून म्हणजे तिला प्रतिबंध झाला असता क्रोध उत्पन्न होतो. क्रोधापासून डोक्यात विचारांचा गोंधळ उडतो आणि विचारांच्या गोंधळापासून स्मृतिभ्रंश आणि स्मृतिभ्रंशापासून बुद्धिनाश आणि बुद्धिनाशापासूनच सर्वस्वाचा नाश होतो. ऐहिक म्हणजे भौतिक सांसारिक वस्तूंचा उपभोग घेण्यासाठी द्रव्याची म्हणजे संपत्तीची, पैशाची जरुरी असते आणि ते मिळवण्यासाठी प्रयत्न करीत असताना इंद्रिय सुखांची आसक्ती वाढते, जी आवरणे मग अशक्य होऊन बसते. खात्रीने नुकसानकारक जी जमीन ज्यात प्रयत्न करूनही काही पिकत नाही, ती म्हणे करा देवाला अर्पण. असल्या दानाचे पुण्य ते काय, जे देण्यामागे काही हेतू नसतो ते देवाला अर्पण केलेले दान निर्विकल्प म्हटले जाते. परंतु जे दान ते घेणाऱ्याला अंती दुःखदायक बनते ते असे निर्विकल्प दान हे दान नव्हे, तर ते दान म्हणजे पाप जोडणे होय. इकडे देवाचे पूजन करणारा जो गरीब ब्राह्मण देवासाठी जमीन दान मिळाली म्हणून अत्यंत संतुष्ट झाला, परंतु पुढे काही काळानंतर भलतेच होऊन बसले. कृत्तिका नक्षत्राचा अतोनात पाऊस पडला आणि भयंकर नासधूस झाली. एकाएकी वीज पडली आणि ती सारी इमारत कोसळून पडली. बेवारशी घराची जमीन तेवढी सुरक्षित राहिली आणि बाकी सर्व जळून खाक झाले. धनिकावरही घाला पडला निसर्गाचा, ईश्वराचा. आपल्या पत्नीसह तोही मरण पावला. डुबकी जिची जमीन होती, जिने गहाण ठेवली होती ती नापीक जमीन त्या धनिकाकडे, ती स्त्रीसुद्धा डुबकी नावाची ती मरण पावली. असा हा तिघांचा शेवट झाला. पुढच्या जन्मात हा धनिक मथुरा नगरीत एका गरीब ब्राह्मणाच्या घरी जन्मला आणि त्याची ती भाविक पत्नी एका पुजाऱ्याच्या घरी जन्मली. तिचे नाव गौरी ठेवले गेले. डुबकीची तऱ्हा आणखी वेगळी. ती शंकराच्या गुरुवाच्या पोटी जन्मली. तिचे स्त्रीत्व जाऊन आता ती पुरुष होऊन जन्माला आली, जिची ती जमीन होती जिने गहाण ठेवली होती मागच्या जन्मात. आणि आता त्या डुबकीचे नाव या जन्मात पुरुष असल्याने चन्नबसाप्पा असे ठेवले गेले, गुरुवाच्या पोटी. अशा प्रकारे त्या तिघांच्या अवस्थांमध्ये बदल झाला आणि त्यांनी पूर्वीच्या जन्मी केलेले कर्म या जन्मी फळ देण्यास उद्युक्त ते झाले. धनिकाचा पुनर्जन्म झाल्यावर त्याचे नाव वीरभद्र ठेवले. प्रारब्ध कर्माचे हेच रहस्य की ते भोगल्यावरच ते संपते. म्हणजे जे नशिबात आहे ते भोगावे लागते आणि मगच ते कर्म बंधन संपतं. शंकराचा जो पुजारी होता तो मला भारी आवडत असे. नेहमी, हे साई सांगतायत, नेहमी माझ्याकडे येऊन माझ्याबरोबर तो चिलीम पीत असे. मग आम्ही आनंदभरीत होऊन रात्रभर गोष्टी करत असू. गौरी मोठी होऊन लग्नाला झाली, म्हणजे लग्नाच्या वयाची झाली. कधी कधी तिलाही तो बरोबर आणत असे, कारण की त्या पुजाऱ्याची ती मुलगी होती, जी मागच्या जन्मात त्या धनिकाची बायको होती, ती या जन्मात या पुजाऱ्याची, शंकराच्या मंदिरातल्या पुजाऱ्याची मुलगी होती गौरी. तीही माझी भक्ती करत होती. हे साई स्वतःबद्दल सांगताय. एके दिवशी पुजारी मला म्हणाला की बाबा, सगळी स्थळे धुंडून पाहिली पण कुठेही पोरीचे लग्न जमत नाही. स्थळे पाहता पाहता दमलो, सर्व प्रयत्न हरले. आता मी टेकीस आलो आहे. त्यावर मी त्याला धीर दिला आणि म्हणालो की चिंता कशाला करतोस, तिचा होणारा पती वाट चालत येत आहे. तुझी मुलगी भाग्यवान आहे, ती मोठी पैसेवाली होईल. तिला शोधत आपल्या पावली तिचा नवरा मार्ग चालू लागला आहे. थोड्याच दिवसात तुझ्या घरी तो येईल आणि तुझी इच्छा पुरवील. तुझ्या म्हणण्याप्रमाणे तो गौरीचे पाणी ग्रहण करेल. पाणी हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ आहे हात आणि ग्रहण याचा अर्थ आहे स्वीकार.
हात स्वीकार करेल म्हणजे हात मागेल किंवा हात धरेल म्हणजेच लग्न करेल, असं साई म्हणाले त्या पुजाऱ्याला. इकडे वीरभद्र म्हणजे तो पूर्वजन्मीचा धनिक, कंजूष धनिक, जो आता वीरभद्र म्हणून जन्मलेला आहे गरीब ब्राह्मणाकडे, तर तो घरी गरिबीची परिस्थिती असल्याने आईबापांना धीर देऊन जो घर सोडून निघाला, तो गावोगावी भिक्षाटन करत म्हणजे भिक्षा मागत, तर कधी मोलमजुरी करत म्हणजे मिळेल ते काम, जे मिळेल ते खाऊन संतुष्ट राहून फिरत होता. फिरता फिरता दैवयोगाने तो या पुजाऱ्याच्या घरी पोहोचला. अल्ला मियाची म्हणजे परमेश्वराची करणी अपूर्व आहे. सगळ्यांना तो तिथे आवडू लागला. असे होता होता त्याच्यावर पुजाऱ्याचा लोभ जडला आणि वाटले की गौरी ही त्याची जी मुलगी आहे, पुजाऱ्याला वाटलं की आपली मुलगी गौरी या वीरभद्राला द्यावी, ब्राह्मणाच्या मुलाला या द्यावी. नाडी, गोत्र, गण आणि योग सगळे जुळले म्हणजे लग्न ठरवण्यासाठी जन्मपत्रिकेत आवश्यक शुभग्रह स्थिती वगैरे योग जुळले आणि पुजाऱ्याला आनंद झाला. एक दिवस वीरभद्राला घेऊन पुजारी आला आणि त्या समयी दोघांना एकत्र पाहून मलाही एकाएकी हा विचार सुचला. मलाही, साईबाबा स्वतःबद्दल सांगताय की मलाही एक विचार सुचला. विचाराप्रमाणे लगेच उच्चार झाला आणि मी म्हणालो की सध्या लग्नाला मुहूर्त असला तर आता याला लग्नात गौरी देऊन तू मोकळा हो. त्या वीरभद्राला देऊन पुजाऱ्यानेही आपल्या पत्नीचा होकार घेऊन वीरभद्राला वर म्हणून, जावई म्हणून, मुलीचा नवरा म्हणून निश्चित केला आणि विवाहाचा मुहूर्त पाहून योग्य तऱ्हेने विवाह लावून दिला. सर्व कार्यभाग संपल्यावर ते जोडपे म्हणजे वीरभद्र आणि गौरी, जे पूर्वजन्मी नवरा बायकोच होते, धनिक आणि त्याची बायको म्हणून, तर ते जोडपे म्हणजे नवदाम्पत्य संसारात कृतकृत्य होण्यासाठी, माझा आशीर्वाद घेण्यासाठी माझ्या दर्शनाला आले. हे साई स्वतःबद्दल सांगताय, कारण साई तिथे स्वतः होते. आणि मीही मोठ्या आनंदाने आशीर्वाद दिला. वीरभद्राला आयते अन्न मिळू लागले आणि त्यामुळे सुखसंपन्न झालेला त्याचा चेहरा प्रसन्न दिसू लागला. तोही माझ्या भक्तीला लागला आणि थोड्याच दिवसात त्याचा संसार थाटला. परंतु पैसा अपुरा पडल्याने कंटाळला नाही. असा भाग्याचा कोणी कधी भेटतो का? या पैशाचा मोठा जाच असतो. थोरा मोठ्यांनाही त्याची छळवणूक असते. वीरभद्राला सुद्धा मधून त्याची टंचाई, पैशाची टंचाई भासू लागे, म्हणजे कमतरता भासू लागे. द्रव्याचा म्हणजे पैशाचा खेळ असाच असतो. वीरभद्र मला म्हणाला की बाबा, ही लग्नाची बेडी फार कठीण आहे. पैसा वाचून मी वैतागून जातो. काहीतरी उपाय मला सांगा, म्हणजे मला हा संसार झेपणे शक्य होईल. आता मी तुमच्या पुढे लोटांगण घालतो. आता फसवणूक बरी नव्हे. तुम्हीच आमच्या या लग्नाला कारण आहात. असो, असे तो वीरभद्र मला म्हणाला. मी त्याला पुष्कळ उपदेश करत असे आणि प्रेमाने आशीर्वाद देत असे की अल्ला मालिक आहे, त्याला सर्व ठाऊक आहे, तोच तुझे हे संकट घालवेल. असो, वीरभद्राच्या मनातले जाणून त्याचे मनोरथ पूर्ण व्हावे म्हणून मी त्याला एक आश्वासन देत असे आणि त्याने मुळीच दुःखी होऊ नये असे मी त्याला सांगत असे. तुझा भाग्यकाळ जवळ आला आहे. उगाच फुकटची तळमळ करू नकोस. द्रव्य म्हणजे पैसा तुझ्या हातचा मळ होईल, म्हणजे खूप असेल तुझ्याकडे, आणि त्याची तुझ्याकडे सुबत्ता होईल. सुबत्ता म्हणजे भरभराट होईल, असं साई सांगत होते वीरभद्राला. तरी वीरभद्र म्हणतच राहिला की द्रव्याने माझी अवहेलना मांडली आहे. पत्नीने आणा, हे आणा, ते आणा, असं पत्नीचं बोलणं काही थांबत नाही. पुरेपुरे आता ही विटंबना म्हणजे अपमान, नको हा लग्नाचा मोठेपणा, असा तो विचार करतो. असो, पुढे आश्चर्य घडले. गौरीच्या ग्रहांचे कौतुक पहा, म्हणजे तिचं नशीब पहा. त्या खाऱ्या पाण्याच्या रेताळ जमिनीला भाव चढला. देवाची लीला अगाध आहे. एक खरेदीदार आला आणि 1,00,000 रुपये द्यायला तयार झाला. त्याने जागच्या जागी अर्धी रक्कम रोख दिली, कॅश, आणि अर्धी हप्त्यांवर देण्याचे ठरला, म्हणजे दर महिन्याला थोडे थोडे पैसे देणं. दरवर्षी व्याजासकट 2,000 रुपये देऊन 25 वर्षात उरलेले 50,000 रुपये फेडण्याचे ठरले. 100 वर्षाच्याही पूर्वीची ही गोष्ट आहे, तेव्हा पैशाचं मूल्य अधिक होतं. अशा प्रकारे 25 वर्षांनंतर पैसे मिळून गौरीची भरपूर परतफेड भरपाई होणार होती. ठराव सर्वांना पसंत पडला. परंतु चन्नबसाप्पा गुरव या जातीलाही शंकराच्या पूजेचा अधिकार असतो. गुरव जातीला तो तिथे होता. तो उभा राहिला आणि म्हणाला की शंकराला जो पैसा अर्पण झाला त्याचा पहिला मालक गुरव असतो. दरवर्षी मिळणाऱ्या व्याजापैकी अर्धे व्याज
माझ्या गुरुवाच्या हिश्शापोटी मला मिळाले पाहिजे, त्याशिवाय मला समाधान नाही. वीरभद्राप्पा म्हणजे त्या गौरीचा नवरा तो त्या चन्नबसप्पाला म्हणजे जो पूर्वजन्मी ज्याची जमीन असलेली ती बाई होती तर डुबकी, तर तिच्या मालकीची ते जमीन होती गहाण ठेवलेली, तर तो आता चन्नबसप्पा म्हणून गुरुवाच्या घरी जन्मलेला आहे आणि तो स्वतःचा हक्क मागतोय. आणि धनिक जो मागच्या जन्मी होता तो या जन्मी आता त्या गौरीचा नवरा झालेला आहे आणि तो वीरभद्राप्पा नाव आहे त्याचं. आणि तो या जन्मातही काही त्याला ती जमिनीवरचा हक्क देत नाही आहे, पैसे देत नाही आहे त्याच्या बदल्यात. वीरभद्रप्पा त्याला ते काही देईना आणि चन्नबसप्पा स्वस्थ राहीना. दोघांची वादावादी जुंपली म्हणजे भांडण सुरू झालं आणि ते दोघे माझ्याकडे आले. म्हणजे साई स्वतःबद्दल सांगताय की ते माझ्याकडे म्हणजे साईंकडे आले. शंकर जमिनीचा पूर्णपणे मालक आहे. शंकर म्हणजे भगवान शंकर महादेव. ती दुसऱ्या कोणाच्या कामी येणार नाही. उगाच लोभाच्या भानगडीत पडू नका असे मी त्या दोघांनाही सांगितले. शंकराला ती जमीन अर्पण केली, तिचीच ही किंमत आली आहे. गौरीशिवाय जे कोणी या रकमेची अपेक्षा करतील ते उपाशी मरतील. देवाजीच्या आज्ञेशिवाय या पैशाला कोणी शिवेल तो देवाच्या रागाला कारण होईल. ही देवाची संपूर्ण मालमत्ता आहे. ज्या जमिनीवर पुजाऱ्याची मालकी होती आणि जिच्याशी त्या पुजाऱ्याच्या मुलीचं म्हणजे गौरीचं वारसपणाचं नातं आहे, तेथे परक्याचे काय चालणार. गौरीचे आपल्या हक्काचे हे धन आहे असं म्हणून मी त्या दोघांना समजावले, चन्नबसप्पाला आणि वीरभद्रप्पा या तिच्या गौरीच्या नवऱ्याला, की गौरीची मालकी लक्षात घेऊन तिच्या अनुमतीने आज्ञेने वागलात तर कृतार्थ व्हाल म्हणजे तुमचं कल्याण होईल, आणि तिच्या इच्छेबाहेर वागलात तर देव राजी होणार नाही. वीरभद्राला स्वतंत्र व्यवहार करण्याचा म्हणजे गौरीच्या नवऱ्याला परस्पर व्यवहार ठरवण्याचा काहीही अधिकार नाही असा मी माझा विचार स्पष्टपणे तेथे सगळ्यांना सांगितला. तरीही वीरभद्र रागवला आणि त्याने माझ्यावर शिव्यांची लाखोली वाहिली. तो म्हणाला की तुमच्या मनात माझ्या पत्नीची मालकी स्थापून सर्व रक्कम स्वतः गिळंकृत करून आपले हित साधून स्वस्थ बसायचे आहे. त्याचे हे शब्द ऐकून मी जागच्या जागी स्तब्ध झालो आणि मनात मी म्हणालो की अल्ला मियाची करणे अगाध आहे. उगाच आपण खेद दुःख का करावं. असो, वीरभद्राप्पा मला असे बोलला आणि घरी जाऊन बायकोवर रागाने चरफडला. म्हणून ती दुपारी दर्शनाला येऊन मला विनंती करू लागली की बाबा, कोणाच्याही बोलण्यावर लक्ष देऊन माझ्यावर अवकृपा करू नका. मी पदर पसरते. या कन्येवर लोभ असू द्या म्हणजे तुमची दया असू द्या. असे तिचे शब्द ऐकून मी तिला पूर्ण आश्वासन दिले की 7 समुद्र तुला कृपेने बहाल करीन, तू दुःखी होऊ नकोस. त्याच रात्री झोपेत असताना गौरीबाईला दृष्टांत झाला. शंकराने या जन्मातही स्वप्नात येऊन तिला काय सांगितले ती गोष्ट आता ऐकावी. शंकर म्हणजे महादेव सांगत आहे प्रत्यक्ष गौरीला की पहा, हा सर्व पैसा तुझा आहे. तू काही कोणाला देऊ नकोस, ना तुझ्या नवऱ्याला वीरभद्रप्पाला, ना त्या गुरव असणाऱ्या त्या चन्नबसप्पाला. त्याची व्यवस्थासुद्धा तो सदा टिकून राहील अशी मी सांगतो तशीच व्यवस्था तू कर. देवळाकरता जो पैसा चन्नबसप्पा सांगेल तसा खर्च करण्याचा नियम ठेवावा. त्याचा मला विश्वास आहे चन्नबसप्पाचा. इतर कार्याकरता पैशाची अव्यवस्था होऊ नये म्हणजे मिसमॅनेजमेंट होऊ नये. इकडे तिकडे भ्रष्टाचारात पैसा जाऊ नये, वाया जाऊ नये. म्हणून मशिदीतील बाबांना म्हणजे साईबाबांना विचारल्याशिवाय काही कारभार करू नये असं महादेव दृष्टांतात स्वप्नात येऊन गौरीला सांगतात. गौरीबाईने तो दृष्टांत मला म्हणजेच साई स्वतःबद्दल सांगताय की मला सविस्तरपणे सांगितला, कथन केला. मी सुद्धा तो दृष्टांत मांडण्यासाठी योग्य तो सल्ला दिला की मुद्दल तुझे तूच घे. साईबाबा तिला सांगतायत की मुद्दल तुझे तूच घे. चन्नबसप्प्याला व्याजाचा अर्धा भाग नेहमी देत राहा. वीरभद्राचा यात काही संबंध नाही. आम्ही असे बोलत असताना चन्नबसप्पा आणि वीरभद्रप्पा दोघेही तेथे भांडत आले. एकमेकांनी शांत व्हावे म्हणून मी पुष्कळ उपाय केले. गौराईला शंकराचा झालेला तो दृष्टांत त्या दोघांना मी संपूर्ण सांगितला. पण तो ऐकून वीरभद्र उन्मत्त झाला, रागावला. प्रतिपक्षावर म्हणजे चन्नबसप्पावर त्याने यथेच्छ शिव्यांचा मारा केला आणि भलते सलते शब्दही बोलला. ते ऐकून दुसरा म्हणजे तो चन्नबसप्पा भीतीने घाबरून गेला. वीरभद्राला उन्मत्तवात झाला
आणि शिव्या शापांची तोंडाने बडबड करत सापडशील तेथे तुझा मी घात करेन असे तो म्हणू लागला. चन्नबसप्पाकडे पाहून वीरभद्रप्पा वेडापिसा होऊन म्हणाला की मी तुझे तुकडे करेन, सगळाच खाऊन गिळून टाकीन. चन्नबसप्पा फार घाबरला आणि माझे पाय धरून, म्हणजे साईंचे पाय धरून, हे साई स्वतःच त्यांची गोष्ट सांगताय की माझे पाय धरून, घट्ट धरून मला या संकटातून सोडवा असं चन्नबसप्पा म्हणाला. मग मीही त्याला अभय दिले म्हणजे त्याला धीर दिला आणि त्या दीन म्हणजे गरीब केविलवाण्या अशा चिंताक्रांत असलेल्या चन्नबसप्पाला धीर देऊन मी म्हणालो की वीरभद्रप्पाच्या हातून तुला मी कधीही मरू देणार नाही. असो. पुढे वात होऊन म्हणजे वाताचा रोग होऊन वीरभद्रप्पा मरण पावला आणि सापाच्या योनीत पुढे 3ऱ्या जन्मात जन्म पावला. त्याच्या शरीराचे असे रूपांतर झाले. चन्नबसप्पाला दहशत बसली आणि त्यातच त्याचा अंत झाला. तो चन्नबसप्पा पुढे बेडकाच्या योनीत जन्म पावला. असे त्या दोघांचे चरित्र घडले. पूर्वजन्मीच्या वैरापायी म्हणजे भांडणापोटी वीरभद्र सापापोटी जन्माला आला आणि बेडूकरूपी चन्नबसप्पाच्या पाठी लागून शेवटी त्याने त्याला धरला. सर्परूपी भद्रप्पा वीरभद्रप्पाच्या तोंडात पडलेल्या बेडूकरूपी दीन चन्नबसप्पाचे करुण शब्द आता ऐकून, त्याची डराव ऐकून माझे मन हेलावले. मी पूर्वी दिलेले वचन आठवून चन्नबसप्पाला सापाच्या तोंडातून म्हणजे वीरभद्रापासून वाचवण्यासाठी मुक्त करून मी माझा शब्द पाळला. अल्लाह म्हणजे परमेश्वर आपल्या भक्तांसाठी संकटसमयी धावून येत असतो. त्यानेच मला येथे योग्य वेळी पाठवून या भक्तांचे रक्षण केले. याचा प्रत्यक्ष अनुभवच आला. वीरभद्राला, सापरूपातल्या त्या वीरभद्राला हाकलून लावले आणि चन्नबसप्पाला म्हणजे त्या बेडकाला या संकटातून मी वाचवले. खरेच ही सर्व देवाची लीला आहे. असो, आता चिलीमभर ती पिऊन मी आपल्या घरी जाईन, तूही आपल्या घरी जा. माझ्या नामाकडे नेहमी लक्ष असू दे. असं म्हणून मी चिलीम प्यायलो आणि सत्संगाचे सौख्य लाभले आणि फिरत फिरत परत आलो आणि मनात अत्यंत समाधान पावलो. ही साईंनी कथा सांगितली त्या वाटसरूची आणि त्याची आणि त्या बेडूक आणि सापाची, त्यांच्या पूर्वजन्माची. आणि ही ती गोष्ट होती. ही साईंनी स्वतः सांगितलेली गोष्ट आहे. हीच आता इथे लेखकाने लिहिली आहे या अध्यायात. अशा पद्धतीने हा अध्याय पूर्ण झाला. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत आणि सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या, भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा श्री साई मुखश्रुत कथा कथनम नावाचा हा 47वा अध्याय समाप्त झाला, संपूर्ण झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र कल्याण असो, मंगल असो. शुभम भवतु. ओम साईराम. गुड रीडिंग चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल तर, आणि ऑल नोटिफिकेशन्स बेल आयकॉनवर क्लिक करून येणाऱ्या पूर्वसूचना नवीन व्हिडिओच्या तुम्हाला नक्की मिळतील अशी ही सोय तुम्ही स्वतःच करून घ्या. आणि तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला खाली जागा आहेच. तुम्ही नक्की कळवा तुमचा अभिप्राय, तुमचं मत, तुमचे अनुभव साईंविषयी आणि या कथांविषयी तुम्हाला काय वाटतंय ते. आणि तुम्हाला काही शंका असतील तेही तुम्ही नक्कीच कळवा. आणि हा व्हिडिओ नक्कीच आपल्या आप्तपरिचितांना, मित्रांना शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. हॅपी गुड रीडिंग.